ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे सायली आणि अर्जुनने प्रियाला चांगलंच कोंडीत धरलेलं असतं। तिच्या जुन्या बॉयफ्रेंडचं प्रकरण तिने बाहेर काढलेलं असतं, त्यामुळे प्रिया ही गप्प बसणारी नसते। त्यामुळे अर्जुन आणि सायलीला माहित असतं की ही प्रिया गप्प बसणार नाही, कारण की ती नागिन आहे, ती विषारी नागिन आहे, ती कधीही डान्स करू शकते। त्यामुळे अर्जुन सायली या सगळ्या गोष्टीसाठी तयार असतात। तिकडे महिपत आणि दामिनी वकीलने खूप मोठा प्लॅन केला असतो। तो त्या महिपतने हरीशचा खून केला असं दामिनी वकीलला सांगत असतो। तेव्हा हे ऐकून दामिनीला धक्का बसतो। तेव्हा दामिनी वकील बोलते, तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करता तेव्हा तुम्हाला भीती वाटत नाही? त्यावर दामिनी वकील बोलते की त्या मृताचा आपण खूप फायदा करून घ्यायचा आहे आणि त्याचा टाळवरचा आता आपल्याला लोणी खायचा आहे। तेव्हा दामिनी वकील बोलते, त्या मृतदेहाला आपण आता आश्रमात ठेवूया आणि त्या मृतदेह आश्रमात ठेवल्यानंतर आपण त्या मधुभाऊला अडकवू शकतो। तेव्हा महिपत बोलतो, काय बोलताय मॅडम? तेव्हा दामिनी वकील बोलते की तुमची माणसं असेल त्यांनाही हे काम व्यवस्थित करायला सांगायचं आहे। तेव्हा दामिनी वकील सांगते त्याप्रमाणे महिपत करायला लागतो आणि मधुभाऊला कारण की मधुभाऊला या गोष्टीत अडकवायचं असतं। तेव्हा ते दामिनी वकील एका मीडियावाल्याला पकडते आणि ती सांगते की आश्रमात जाऊन त्या मृतदेहाचा फोटो काढायचा आणि सांगायचे की हा खून महिपतने नाही तर या मधुभाऊने केलेला आहे। तेव्हा ते मीडियावाले दामिनी वकीलच्या सांगण्यानुसार सुभेदारांच्या घरी जातात आणि मधुभाऊ हाय हाय बोलायला लागतात। तेव्हा त्या अर्जुनला प्रश्न पडायला लागतो की हे मीडियावाले आणि पोलीसवाले आमच्या दरवाज्यावर का आलेत? तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर अर्जुनला बोलतात की तुमच्या घरात जे मधुभाऊ आहेत त्यांना आम्हाला अरेस्ट करायचं आहे। तेव्हा अर्जुनला काय बोलायचं कळत नाही। तेव्हा पोलीस त्यांना अटक वॉरंट दाखवतो। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो, जो पण खून होतो तो आश्रमातच का होतो? तेव्हा पोलीस बोलतात, जे तुम्हाला काय ते नंतर कळेल, पण आता मी मधुभाऊंना अरेस्ट करणार। तेव्हा अर्जुन त्यांच्याकडनं 15 मिनिटं मागतात, पण पोलीस त्यांना 15 मिनिटं द्यायला लागत नाही। तेव्हा अर्जुनला विचार पडतो की हे काय चाललंय? इकडे सुभेदार कुटुंब खूप घाबरलेले असतात, कारण की पोलीस घरात आल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची नाचंकी झालेली असते। तेव्हा पुन्हाही अर्जुनला बोलते, हे काय चाललंय? या माणसासाठी आता किती वेळा हे पोलीस आपल्या घरी येणार? प्रियाला हे सगळं बघून आनंद होतो, कारण की काल माझी हे लोक खरडपट्टी काढत होते, आज बघूया यांची मजा। तेव्हा ही प्रिया मनातल्या मनात बोलत असते की या सुभेदार घराची नाचक्की झाली पाहिजे आणि हा मधुभाऊ जेलमध्ये गेला पाहिजे। तेव्हा इथे चेतननी मधुभाऊसाठी तात्पुरते पेपर आणले असते, त्यामुळे त्यांचं जेलमध्ये जाणं थांबलेलं असतं। तेव्हा पोलीस बोलतात, मधुभाऊंविरुद्ध एवढे पुरावे असल्यामुळे आता त्यांचं जेलमध्ये जाणं आता तय झालेलं आहे। तेव्हा पोलीस आणि मीडिया तिकडून गेल्यानंतर अर्जुनला विचार येतो। तेव्हा अर्जुन बोलतो की आपल्याला लवकरात लवकर आश्रमात जाऊन त्या गोष्टी चेक केल्या पाहिजे आणि फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरात लवकर चेक केले पाहिजे आणि कसं पण करून मीडिया आणि पोलिसांना अर्जुन आणि चेतनने तिकडनं पाठवून दिलेलं असतं। तेव्हा इथे मधुभाऊ विचार करतात की हेच काय चाललं, मी इथून घराच्या बाहेर पडलो नाही आणि माझ्यावर खुनाचा आरोप। तेव्हा अर्जुन आणि सायली मधुभाऊंना शांत करतात आणि अर्जुन आणि सायली बोलतात की तुम्ही कुठल्याही प्रकारचा त्रास घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल। तेव्हा झोपण्याच्या अगोदर अर्जुन सायली विचार करत असतात की हे कसं होतंय, कारण की मधुभाऊ घरातनं बाहेरच पडले नाहीत, मग या खुनाचं प्रकरण काय आहे? तेव्हा अर्जुन सायलीला सांगतो की जिथे खून झाले तिथे पेन पडला आहे, त्या पेनाबद्दल माहिती आता मला घ्यायलाच पाहिजे। तेव्हा अर्जुनच्या मनात येतं की हा डाव त्या महिपतचाही असू शकतो, तो स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी हे सगळं प्रकरण करत असेल। इथे दामिनी वकीलला समजलं असतं की मधुभाऊंना अटक झाली नाही, कारण की त्यांना जामीन दाखवून त्यांना सोडवण्यात आलेलं असतं। तेव्हा दामिनी वकीलने ठरवलं असतं की आता काय घडलं नाही, पण आता मी कोर्टात त्यांना दोघांना या मधुभाऊला चांगला तुरुंगवास मी घडवणार। इथे मधुभाऊंची तात्पुरती सुटका झाली हे कळताच महिपतला राग आलेला असतो, कारण की एवढं सगळं करूनही या मधुभाऊची सुटका झाली असते, कारण की त्याने त्याच्याच माणसाला मारून त्या आश्रमात ठेवलेलं असतं। इकडे अर्जुन चेतनचे आभार मानतो आणि तो बोलतो, तू इतक्या लवकर बेल पेपर कसे तयार केलेस? तेव्हा चेतन सांगायला लागतो, ही बातमी लवकरात लवकर वारासारखी पसरली, तेव्हा मी न्यूजवर पाहिलं, तेव्हा मी हे बेलचे पेपर तयार केले। तेव्हा चेतन सांगायला लागतो की मला माहित होतं या क्षणाची आपल्याला गरज भासणार आहे। तेव्हा अर्जुन चेतनचे आभार मानतो। तेव्हा इथे अर्जुन आणि चेतन त्या आश्रमात त्या मृतदेहाच्या इथे जवळ गेलेले असतात। तेव्हा तो मृतदेह त्या जागी नसतो आणि तिथे पोलिसांनी तो मृतदेह नेलेला असतो, पण तिथे खूप वास हा येत असतो, कारण की तिथे क्लिनिंग झालेली नसते। तेव्हा अर्जुनला विचार येतो की खून आताच्या आता झाला, मग बॉडी एवढ्या लवकर कशी सडली? तेव्हा इथे अर्जुन महिपतला कॉल करतो आणि बोलतो, मी तुझे कुठलेही डाव मी यशस्वी होऊ देणार नाही आणि हे जे तू करतोयस ना ते मी कोर्टात सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही। तेव्हा इथे कोर्टात केस चालवल्यानंतर दामिनी वकील ही मधुभाऊंनी तो खून केला असं कोर्टात चित्र तयार करते। तेव्हा इथे दामिनी वकील जजना सांगते की या मधुभाऊंनी 2 खून केलेत
आणि त्यांना लवकरात लवकर जेल होऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी। तेव्हा अर्जुन सांगतो की जजना की दामिनी वकील बोलतात की मधुभाऊने 2 खून केलेत, पण हाली जो खून केलाय तेव्हा मधुभाऊ हे आमच्या घरातून बाहेर निघालेच नाहीत। आणि याचा पुरावा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या घराचे सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता। आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही आमच्या घराचे आणलेले आहेत जिथून, आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की मधुभाऊ पाटील बाहेर पडलेच नाहीत। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की आश्रमात जो मृतदेह आणून ठेवलाय तो कोणीतरी आणून ठेवला आहे, कारण की आम्ही आश्रमाच्या बाहेर कॅमेरा लावलाय की आधी एक प्रकरण घडलंय दुसरा प्रकरण घडू नये म्हणून आश्रमात आम्ही कॅमेरा लावला आहे। आणि बघायला गेलो तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की बाहेरून आलेली माणसं त्यांच्या तोंडावर रुमाल आहे आणि तीच माणसं तो मृतदेह त्या आश्रमात जाऊन ठेवत आहेत। तेव्हा दामिनी वकील सांगते की त्या सीसीटीव्ही फुटेजचं कसं म्हणायचं की रुमाल बांधून आलेली माणसं तो मृतदेह आश्रमात ठेवत आहेत। अर्जुन तो सीसीटीव्ही फुटेज कुठल्या तरी प्रकरणाचा दुसऱ्या प्रकरणाचा दाखवत असेल। तेव्हा अर्जुन सांगायला लागतो खून आताच्या आता झाला, मग तो मृतदेह इतक्या लवकर कसा कुजला। आणि त्या मृतदेहाचे फॉरेन्सिक रिपोर्ट पाहिल्यानंतर कळते की त्या माणसाला 3 महिन्यापूर्वीच मारला गेला आहे आणि तो मृतदेह आताचा नाही, तो 3 महिन्यापूर्वीचा। आणि मी जेव्हा आश्रमात गेलो तिथे कुजलेला वास येत होता आणि त्यामुळे असं समजतं की ही बॉडी किती महिन्याची पूर्वीची होती आणि त्यानंतर ती बॉडी आश्रमात आणून ठेवली गेली होती। आणि अशा प्रकारे आता अर्जुनने, दामिनी आणि महिपंत यांनी तयार केलेला नवीन डाव म्हणजे मृतदेह आश्रमात ठेवून मधुभाऊने अडकवण्याचा प्लॅन हा अर्जुनने शेवटी सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक रिपोर्ट याद्वारे मधुभाऊंना मुक्त करण्यासाठी चांगलाच पुरावा आणलेला असतो। त्यामुळे महिपत आणि दामिनी वकील चांगले तोंडावर पडलेले असतात। आणि आता अर्जुनने हे सगळे पुरावे दाखवल्यानंतर जज काय पुढे निर्णय देणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।